आय लव्ह यू. काय करतो? हा, मी डॉक्टर. डॉक्टर साहेब, पण तुम्ही विसरलात की हे पोलीस स्टेशन आहे. सॉरी सर. आतापर्यंत इथे येऊन लोकांनी गुन्ह्याची कबुली दिली असेल, पण तुम्ही पहिले आहात ज्यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. बऱ्याच दिवसांपासून मनात होत आहे, हाच बोलून टाकला. जेव्हा तुम्ही बोलत होतात ना, त्यावेळी तुमच्या डोळ्यात मॅडम विषयीचं प्रेम आम्हाला दिसलं होतं. थँक्यू सर. पण ती काही न बोलताच गेली. काळजी करू नका, ती सुद्धा तुमच्याशिवाय इथून जाणार नाही. तुम्हाला जितकी काळजी आहे ना, तेवढीच काळजी तिला सुद्धा आहे. हा, अनुभव आहे मला. तुम्हाला नक्की होकार मिळणार. थँक्यू सर. पण सर, आपली गाडी ढुकली आहे नाही. हे बघा, तुमचं जे नुकसान झालंय त्याची नुकसान भरपाई मी देईन. आणि माझ्या बिर्याणीचं काय? अहो, माझ्या बायकोनं प्रेमानं बनवली ती बोनलेस बिर्याणी. माहितीये लुकतुके. इतके दिवस पोलीस स्टेशन मध्ये गुन्हेगार तोडले गेले. पहिल्यांदा पोलीस स्टेशन मध्ये 2 मनं जुळली गेली. अहो, मी सांगतो वहिनींना तुमच्यासाठी बिर्याणी करायला, मग तर झालं. बर. थँक्यू. सॉरी साहेब. आणि डॉक्टर साहेब, पुढच्या वेळेला काही बोलायचं असेल ना, गाडी बाजूला लावून बोला. हो सर. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. हा, एकदम भारी झाली होती. हा, होय. हा, आमचं पण लव्ह मॅरेज आहे. ए, ऐक. थांब 1 मिनिट.
गाणं का बंद केलं? अगं पोचलो आपण. सॉरी, ते माझ्या लक्षातच नाही आलं. होताच. काय? नाही, काही नाही. मी येऊ? बाय. पहिल्या अडखळलेल्या पावलापासून सुरू झालेला प्रवास मी कधीच विसरणार नाही. पहिल्या अडखळलेल्या पावलापासून सुरू झालेला प्रवास मी कधीच विसरणार नाही. हा, आता दुखतंय? मग लिफ्ट मधला आधार, मग लिफ्ट मधला आधार, तुझ्या बरोबरचा प्रत्येक क्षण माझ्या मनात घर करू नये आणि तू दिलेल्या गुलाबाचा सुगंध आहे. तुझ्या बरोबरचा प्रत्येक क्षण माझ्या मनात घर करू नये आणि तू दिलेल्या गुलाबाचा सुगंध आहे. हे घे. सावकाश काटा. नाही घेतो मी. थँक्यू. अजूनही कॉफीचा गोडवा तसाच आहे आणि आईस्क्रीमचा सुद्धा. अजूनही कॉफीचा गोडवा तसाच आणि आईस्क्रीमचा सुद्धा. आता फक्त तुझ्या उत्तराची वाट बघतोय. येस ऑर नो. आता फक्त तुझ्या उत्तराची वाट बघतोय. येस ऑर नो. ए बंद कर लाईट. मी मागे नसताना तू मागे वळून बघितलंस, इथेच अर्धा होकार मिळाला. मी मागे नसताना तू मागे वळून बघितलंस, इथेच अर्धा होकार मिळालाय. आता फक्त तुझ्या तोंडून ऐकायचंय. तुझ्या उत्तराची वाट बघतोय. आता फक्त तुझ्या तोंडून ऐकायचं. तुझ्या उत्तराची वाट बघतोय. गुन्हेगार कितीही खोटं बोलला ना तर त्याच्याकडून कसं खरं बोलून द्यायचं ना ते मला माहित आहे.
त्या पुरीवर होतास ना मग तो बघितलं आणि लगेच कुत्र्यासारखा पळून आला तिकडे. मी काय तुला ओळखला का तुला? हो रे? तुला माहित नाही हा प्रेम बिम करतो हा त्या पुरीला बायको घेऊन करतो हा मिठे बिना मारतो लाल दे होतात. म्हणजे मी खोटं बोलतो का? तुला ना तुला अशी अद्दल करतो ना थांब आता 2 मिनिट थांब जरा. तू सांगा ना काय बस तिचं नाव घ्यायची लायकी आहे का तुझी हा? लहानपणापासून बघ घर ते शाळा घर ते कॉलेज घर ते हॉस्पिटल हे सोडून तिने दुसरा कुठलाही विचार मनात आणला नाही. प्रेम बिम तर सोडूनच दे फक्त घर आणि कर्तव्य एवढं तिने डोक्यात ठेवलं. तिचा एक जरी गुण तू घेतला असतास ना तर तू आज कुठं असतास. हे तू का बस तुझ्यामुळे झालं सगळं तुझ्या लाडामुळे झालं सगळं हे. भाऊ तू मध्ये बोलू नको. अहो पण बाबा तू का बस बघ तुला पोलीस ऑफिसर बनवायचं स्वप्न बघतोय मी आणि तू माझं स्वप्न असं धुळीला मिळवतोस हा? पण लाज नाही वाटत हा? कमीत कमी माझ्या इज्जती तरी परवा कर. माझ्या इज्जतीचं बघ. चला तुझं ना प्रॉब्लेम आज पुण्यामध्ये बोलणार नाही. काय करताय बघू द्या सगळ्यांना. एवढा मोठा घोडा झाला ते कमवायची अक्कल नाही तुला हा? चल. तुला काय नाही केलं तुझ्यासाठी हा? आजची रात्र सगळ्यात मेमोरेबल असेल. आजची रात्र तू कधीच विसरणार नाहीस. बाबा अहो नको ना बास ना आता. तू मऊ मध्ये बोल नको. आज इथं बघतोच का बाबा काळजी करू नको मी जाते तू रडू नको शांत हो. बाबा बाप पोलीस आणि पोरगा काय करतोय बघा. काय करायचं आई बापाने अशा पोराचं. कोण आपण? मी हनुमंत लोखंडे हवालदार आहे. साहेब काय झालं साहेब? पण सांगतो. याला ओळखता? नाही. नक्की? हो नाही ओळखत. काय झालं ते तरी सांगा. काय झालं? थांब जरा. हो साहेब पण झालंय काय? म्हणजे तुम्हाला काहीच माहित नाही. तुमच्या पोरीला बोलवा. बाबा अहो कशाला उगाच तिला. भाऊ तू थांब. बोलवा तुमच्या पोरीला बोलवा. हो मला कळेल का नेमकं काय झालंय ते? ती सांगेल ना काय झालं ते. बोलवा तिला. प्राजक्ता प्राजक्ता आले बाबा. हा हीच आहे ती. हीच आहे ना ती. विजू अरे काय झालंय? पुन्हा खोटं बोलतोस तू. त्याला कशाला मारताय तुम्ही? तुमची पोरगी सांगेल काय झालं ते. विचारा तिला. विचारा. प्राजक्ता काय चाललंय हे? कोण आहे हा मुलगा?
प्राजक्ता, मी तुला विचारतोय, कोण आहे हा मुलगा? बाबा मी तुम्हाला सांगणारच होते. काय सांगणार होतीस? बाबा हा विजू आहे. आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. काय? ऐकलं? प्रेम करतात एकमेकावर. प्रेमाची थेरं चालत नुसती. हे बघा, तुमच्या घरात चालत असेल, आमच्या घरात हे अजिबात चालत नाही. आज या दोघांना बाईक करून फिरताना पाहिले मी. माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले मी. विचारा हिला. प्राजक्ता, काय ग, खरं आहे का? काय ग प्राजक्ता, काय विचारते, बोल ना. हो, आम्ही गेलो होतो फिरायला. आय लव्ह यू म्हणाला ना? तुला विचारतो मी, आय लव्ह यू म्हणाला ना? तुमच्या घरात चालत असेल, आपल्या घरात नाही चालत आहे. मी हे अजिबात खपवून घेणार नाही. कशाला मारताय त्याला? बघा, माझ्या पोरांचं काय करायचं ना ते मी ठरवेन. तुम्ही तुमच्या पोरीला जरा नीट सांभाळा. बघा, आजपासून जर ते एकमेकांना भेटले ना, तर तुम्ही तुमच्या पोरीचं काय करायचं ते करा. ह्याचा मी जीवच घेतो. बघा विजू, विजू, तू बोल ना बाबांना. हा, आपल्या एकमेकांवर किती प्रेम आहे ना, सांग ना, बोल ना तू बाबांना. विजू, बोल ना काहीतरी. तू सांग ना तुझ्या बाबांना आपल्या एकमेकांवर खूप प्रेम आहे, आपण लग्न करणार आहोत ना. विजू, बोल ना काहीतरी. विजू, ऐक ना, आमचं एकमेकांवर आहे ना. प्राजक्ता, गप्पा बस. बाबा, एकदा ऐकून घ्या ना, मला काय म्हणायचंय. गप्पा बस प्राजक्ता तू. अहो, शांत राहा तुम्ही. बाबा, माझं ऐकून तरी. दीड दमडी कमवायची अक्कल नाही आणि प्रेमाची थेरं सुचतायत. बाबा नको ना, किती मारालो. माव, तू गप्प बस. तू शांत राहा. खूप पाठीशी घातलंस याला. हा ना त्या लायकीचा नाही अजिबात. सगळ्या पद्धतीने समजून सांगितलं, ओरडून सांगितलं, प्रेमाने सांगितलं, शांत बसून सांगितलं, न बोलता सांगितलं, पण त्याला अजिबात समजलं नाही. तुझी ना लायकी नाही. तुझं ऐकून घ्यायची संधी तू कधीच गमावलेस. माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही. आता इथून पुढं मी जे बोलेन ते तू ऐकायचं. फक्त माझं ऐकायचं. इकडे शपथ घे. इथून पुढं तुझा माझा काही संबंध नाही. म्हण. बोल. तू जर बोलला नाहीस ना, तुला इथंच गाठतो. बघा, म्हणणे आहे बाबा. काय म्हणणे? म्हण. तुझा माझा संबंध संपला. म्हण. तुझा माझा संबंध संपला. म्हण. तुझा आणि माझा संबंध संपला. पुन्हा पुन्हा तुला एकच सांगा असं वाटतं, आय लव्ह यू कस्तुरी. इथून पुढे हे असल्या प्रेमाभिमाच्या लपड्यात पडायचं नाही.